2 दिवस दिल्लीचा दौरा आटपून फडणवीस मुंबईत आले। नेमके कोण मंत्री होणार यावर चर्चा झाली असून फॉर्म्युला ठरल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। पाहूया। प्रत्येक विभागातनं प्रॉबेबली कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, कोणाला आपण बनवू शकतो, असे एक प्रॉबेबल शॉर्टलिस्टिंग देखील त्यांच्यासोबत आम्ही केलेलं आहे। कोणाला मंत्री करता येईल यावर चर्चा झाली असून भाजपच्या यादीवर अंतिम निर्णय हायकमांड घेईल, असं फडणवीस म्हणाले। 2 दिवसांपासून फडणवीस दिल्लीत आहेत। रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डांसोबतही फडणवीसांची भेट झाली। या भेटीत भाजपकडून कोण कोण मंत्री असतील यावर चर्चा झाली। प्रत्येक विभागातनं प्रॉबेबली कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, कोणाला आपण बनवू शकतो, असे एक प्रॉबेबल शॉर्टलिस्टिंग देखील त्यांच्यासोबत आम्ही केलेलं आहे। आता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय करतील आणि आम्हाला कळवू। फॉर्म्युला वगैरे सगळा ठरलाय, तुम्हाला कळेल। महायुतीचा खातेवाटपाचा फॉर्म्युलाही ठरल्याचं स्वतः फडणवीसच म्हणाले। सूत्रांच्या माहितीनुसार भाजपला 20 मंत्रिपद, शिंदेंच्या शिवसेनेला 13 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रिपद मिळू शकतात। गृह खात्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे आग्रही आहेत, मात्र भाजप गृह खातं सोडण्यास तयार नाही। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गृह खात्यात अर्थ खातंही भाजप स्वतःकडेच ठेवण्याची शक्यता आहे। गृह जर शिवसेनेला मिळणार नसेल तर अर्थ खातंही भाजपनं स्वतःकडेच ठेवावं अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचं कळतंय। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदरात महसूल तर नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम शिंदेंच्या शिवसेनेला मिळू शकतं। 14 तारखेला महायुतीचे 30 ते 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात। त्यात भाजपचे 15 ते 16, शिवसेनेचे 8 ते 9 आणि राष्ट्रवादीचेही 8 ते 9 आमदार शपथ घेण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राचे गृहमंत्री तुम्हीच असणार? अरे बाबा, थोडी वाट पहा ना, एवढी घाई काय करतो? सगळं सांगतो। महाराष्ट्राचे गृहमंत्री तुम्हीच असणार? अरे बाबा, थोडी वाट पहा ना, एवढी घाई काय करतो? सगळं सांगतो। जी माहिती मिळते सूत्रांकडूनच ही माहिती मिळते आणि त्यानुसार असं समजतं की गृह खातं आणि अर्थ खातं दोन्ही भाजपकडे राहणार आहेत आणि त्याऐवजी छोटी जी खाती आहेत ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या पदरात पडतील। तर तयारी आहे का तशी? असं काही झालेलं नाही। तुमच्या सूत्राच्या माहिती विचारण्यापेक्षा जर अजितदादाला डायरेक्ट विचारलं असतं त्यांनी सांगितलं असतं। म्हणून जोपर्यंत याची घोषणा होत नाही तोपर्यंत कोणतंही सूत्र खरं मानण्याचं काही कारण नाही। 23 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागला, पण अद्याप मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्रीच महाराष्ट्राचा गाडा चालवतायत। खात्यांवरून रस्सीखेच असल्यानं विस्तार लांबतोय, त्यावरून विरोधकांनीही निशाणा साधलाय। 20 तारखेला 1 महिना होईल, तरीही जर मंत्रिमंडळ बनत नसेल, मंत्रिमंडळ तयार नसेल आणि या महाराष्ट्रामध्ये रोज खुनाखुनी सुरू आहे, रोज गोळीबार सुरू आहेत, रोज हत्या सुरू आहेत, लाज वाटली पाहिजे सरकारला। देवेंद्र फडणवीस जे नाकानं कांदे सोलतायत तिथे बसून, बरं का, अजित पवार, महाराष्ट्रात काय चाललंय आपल्याला माहिती आहे का? महाराष्ट्रात रोज गोळीबार, खुनाखुनी, रस्त्यावर हत्या, दंगली, आणि मोठे आम्हाला अक्कल शिकवतायत। महाराष्ट्राचं आम्ही 3 जण, 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री झालेत। बाकीचं मंत्रिमंडळ 40 लोकांचं कधी होणार? कारण 16 तारखेपासून अधिवेशन आहे, अधिवेशनामध्ये बिलं आहेत, अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं, त्यावेळेस त्याची उत्तरं देण्याच्या करता त्या डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते। ह्या सगळ्याचं सर बहुतेक 14 तारखेला बहुतेक दिल्लीत फडणवीसही आले आणि अजित पवारही आले, पण एकनाथ शिंदे आले नाही। त्यावर शिंदेंचा नियोजित दौरा नव्हता, आम्ही वैयक्तिक भेटीसाठी आल्याचं फडणवीस म्हणाले। अजितदादा त्यांच्या कामाने आले आहेत, मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आत्ता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत। त्यामुळे ते मुंबईत आहेत, आम्ही दिल्लीत आहोत। म्हणजे कालपासनं आजपर्यंत माझी अजितदादांची दिल्लीत भेट देखील झालेली नाही आहे। मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलेलो आहे आणि आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील, त्यांच्या पक्षाचे कोण असतील, शिंदेसाहेबांचे शिंदेसाहेब ठरवतील, अजितदादांचे अजितदादा ठरवतील। आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमचे नेते ते घेतात। नागपुरात 16 तारखेपासून पहिल्याच हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। त्याआधीच विस्तार होणार हे निश्चित आहे, मात्र तिन्ही पक्षात दिग्गजांसह काही नवे चेहरेही असतील। दिल्लीहून संदीप राजगोळकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.